नमस्कार, कुक विथ गप्पीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एक वेगळ्या प्रकारचं सँडविच करून दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या भाज्या आहेत आणि आता सँडविचसाठी मी इथे 4 स्लाईस घेतलेत ब्रेडचे. ते ब्रेडचे स्लाईस आता मी बाजूला ठेवून देते आणि मी होममेड मेयोनीज करणार आहे. ते मेयोनीज कसं करायचं तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये मी 1 कप दही घालते. आणि 1 कप दही घालून झाल्यानंतर त्यामध्ये पनीर घालायचं आहे. हे 50 ग्रॅम पनीर आहे. या पनीरचे बारीक तुकडे करून मी त्यामध्ये घालते. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चीजचे क्यूब घेतले. ते चीजचे क्यूबसुद्धा असे बारीक करून मी घालते. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. चवीनुसार मीठ म्हणजे मीठ थोडं बेताचं घालायचं आहे. कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं. त्याच्यामुळे मीठ थोडं बेताचं घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा टीस्पून काळी मिरी वाटलेली आहे ती घालते आहे आणि ते घालून ते मिक्सरमधून आपण फिरवून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा पेस्ट किती सुंदर झाली आहे. पनीर आणि दह्याची, पनीर, दही आणि चीज ह्याची पेस्ट खूप सुंदर झाली आहे. हे आपलं होममेड मेयोनीज तयार झालेलं आहे. हेल्दी मेयोनीज आहे. प्रोटीनयुक्त मेयोनीज तयार झालं आहे आणि आता हे मेयोनीज मी बाजूला काढून ठेवते. बघा किती सुंदर झालंय बघा मेयोनीज. आणि आता हे बाजूला ठेवून देते. त्याच्यानंतर मी सँडविचला लागणाऱ्या भाज्या चिरून घेते. मी इथे लाल शिमला मिरची घेते. ती बाजूला काढून ठेवते. चिरून झाली आहे, वाटीत काढून ठेवते. त्यानंतर येलो शिमला मिरची घेते. ती सुद्धा अशीच बारीक चिरून एका वाटीत काढून घेते. त्यानंतर ग्रीन शिमला मिरची बारीक चिरून घेते. ती सुद्धा अशीच वाटीत काढून ठेवते. आणि हे सगळं चिरून झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय. हा बघा तो कांदा सुद्धा एका वाटीत काढून घेते आणि आता आपण सँडविच मिक्स तयार करून घेऊया. मी काय करणार आहे एका भांड्यामध्ये येलो, ग्रीन आणि रेड कॅप्सिकम ज्या आपण चिरून ठेवल्या त्या बारीक चिरून ठेवल्या त्या काढून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते. आणि तो कांदा घालून झाल्यानंतर मी त्यामध्ये हे होममेड मेयोनीज घालते. 4 ते 5 चमचे घालून घेते आधी आणि तेवढं मेयोनीज मी आधी मिक्स करून घेते कांदा आणि कॅप्सिकममध्ये. मला इथे सर्दी झाली आहे म्हणून माझा आवाज थोडा खराब झाला आहे. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ थोडे उशिराने येत आहेत. तरी तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा. हे पहा नुसत्या इथे भाज्या दिसत आहेत म्हणून मी अजून 2 चमचे मेयोनीज त्यामध्ये घालते आणि व्यवस्थित एकत्र करून घेते. आणि ते सगळं एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ आपण भाज्यांपुरतीच घालायचं आहे. मेयोनीजमध्ये मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा मिरी पावडर घालते आणि हे सगळं घालून छान एकत्र करून घेते. हे आपलं सँडविच मिक्स तयार झालेलं आहे आणि आता मी सँडविच करण्यासाठी इथे ब्रेडचे स्लाईस घेते. एका स्लाईसवर मी बटर लावून घेते आणि दुसऱ्या स्लाईसवर मी टोमॅटो सॉस घातला आहे. मी हा इथे स्वीट अँड टोमॅटो सॉस घेतला आहे. तुम्ही साधा टोमॅटो सॉस घेतला तरी चालू शकतो. आणि आता हे जे मिक्स तयार केलं ते मिक्स मी एका ब्रेडवर म्हणजे बटर ज्या ब्रेडला लावलं आहे त्या ब्रेडवर पसरून घेते. छान असं व्यवस्थित कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत पसरून घ्यायचं आहे. खरंच असं हे सँडविच खूप छान लागतं, मस्त लागतं. तुम्ही प्रवासात सुद्धा हे सँडविच घेऊन जाऊ शकता. म्हणजे ह्याला गॅसची गरज नाही, गरम करायची गरज नाही आहे. आणि आता दुसरं सँडविच तयार करण्यासाठी मी ब्रेडला बटर लावून घेतलंय. दुसऱ्या ब्रेडला मी सॉस लावून घेते. आणि ब्रेडवर सँडविच मिक्स पसरून घेते. हे बघा इथे सँडविच
तयार झालेलं आहे. सुंदर सँडविच तयार झालेलं आहे. प्रोटीनयुक्त सँडविच. शिवाय व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. कॅप्सिकममध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी दोन्ही एका वेळेला मिळू शकतं. हे पहा, किती सुंदर झालंय सँडविच. मस्त झालंय. मी आता सर्व्ह करते सँडविच. लहान मुलांना सुद्धा खायला देऊ शकता, कारण जास्त तिखट नाही आहे हे. आणि त्यानंतर मी सँडविचसाठी डिप तयार केलं आहे, ते म्हणजे मेयोनीजमध्ये टोमॅटो सॉस घालून डिप तयार केलं आहे. चला तर मग कशी वाटली सँडविचची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.